चलो वॉट एवर इज देयर विल गो अहेड द्या फॉर दैट। जैसी है सुविधा वैसे हम शुरू रखेंगे प्लीज। त्याबद्दल रस्त्याचं रखडलेलं काम असतानाच जे टोल नाके सुरू झालेले आहेत त्या बाबतीमध्ये गडकरी साहेबांची भेट घेतली आणि एक दर्शन की भारत सरकारचं धोरण 60 किलोमीटर अंतरामध्ये टोल असावा। तर आज खारपाडा आणि सुके या 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये टोल होत आहेत। तर ते त्यांनी प्रकर्षाने लक्षामध्ये घेतलं आणि त्या बाबतीमध्ये तातडीने काही सूचना दिल्या। एक महत्त्वाचा रस्ता दिघी ते पुणे हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि ताम्हाणी घाट हा मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टीच्यामुळे कोसळलेला असल्यामुळे त्या संदर्भामध्ये त्यांची भेट घेतली। काम ते तातडीने पूर्ण झालं, पण एक 10 किलोमीटरचा टनेल केला तर जे संबंध घाटमाथ्यावरनं जसं आता आपण इथलं कनेक्टिव्हिटी मिसिंग लिंक म्हणतो तशाच पैसे एक टनेल पुन्हा ते दिघी रस्त्यावरती म्हणजे ताम्हाणी घाटामध्ये होऊ शकतं अशी विनंती केली। त्याचाही DPR बनवण्याचे आदेश त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर माझी सर्वात भेट केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान साहेबांच्याकडे झाली, ज्याच्यामध्ये विशेष करून कोकणामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ॲग्रिकल्चर क्रॉप्स या संदर्भामधले काही विषय होते आणि त्याचबरोबर ती दत्तामामा भरणे कृषी मंत्री आहेत यांच्याशी चर्चा झाल्याच्या नंतर आपल्याकडचं भाजीपाला आणि फुलं यांच्या प्रोडक्शनचे क्लस्टर तयार करण्यासाठी RKBY अंतर्गत त्याला नाशिकला सिंहस्थ कुंभाच्या दृष्टिकोनातून निधी मिळावा या बाबतीमध्ये शिवराजसिंग चौहान साहेबांची भेट झाली। त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि भारत सरकारचं पत्र राज्य सरकारकडे ताबडतोब या संदर्भामध्ये येऊ शकते आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता की 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीमध्ये सागरमाला 2 अंतर्गत काही हजार कोटीचा निधी आपण त्या ठिकाणी मागितलेला आहे। मंत्री नितेश राणे यांच्याशी माझी चर्चा झाली, त्याच्यामध्ये संबंध 720 किलोमीटर लांबीमध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्याने रायगड लोकसभा मतदारसंघ आहेच, पण पलीकडचा रत्नागिरी किंवा अलीकडचा इकडचा स्ट्रेंथनिंग ऑफ कोस्टल अँड पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, इम्प्रूव्ह मेरीटाईम कनेक्टिव्हिटी आणि एनहान्स लाईव्हहुड अपॉर्च्युनिटीज फॉर द फिशरमन असे जे सागरमाला 2 अंतर्गत काही हजार कोटीचे प्रस्ताव दिलेत त्या बाबतीमध्ये सोनोवाल साहेबांची माझी भेट झाली। या किंवा पुढच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणला जाईल आणि त्याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणावरचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो। राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला जलजीवन मिशनच्याद्वारे आज रस्त्याची कामं, पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामं रखडलेली आहेत याची माहिती आहे। बिलं न दिल्यामुळे काही कामं बंद आहेत। त्या बाबतीमध्ये काल CR पाटील साहेबांची भेट झाली, त्यांनी तातडीने महाराष्ट्र सरकारला वर्ग करण्याचे निर्देश दिलेत। आज उद्या किंवा सोमवारपर्यंत महाराष्ट्र सरकारला ते मिळतील। मधल्या कालावधीमध्ये देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब आहेत आणि वहिनी आहेत यांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला की भारत सरकारचा निधी येईपर्यंत राज्य सरकारने त्यांचा हिस्सा वेगवेगळ्या जिल्ह्यांतल्या रखडलेल्या कामात दिला होता। तर त्या दृष्टिकोनातून 438 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी वितरित झाला आहे, पण त्याचबरोबर उरलेला निधी लागणार आहे। पंतप्रधान कार्यालयाने 19 निकष दिलेत, या 19 निकषाची पूर्तता केली आणि तसा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला तर जवळपास 5 ते 5.5 हजार कोटी रुपयाचा जो निधी अपूर्ण कामांसाठी लागणार आहे ते देण्याचं आश्वासित CR पाटील साहेबांनी दिलं आहे। मी गुलाबराव पाटलांशी चर्चा करणार आहे, मुख्यमंत्री महोदयांनाही पत्र देणार आहे की त्या 19 जे काय बाबी आहेत त्याची जर काही पूर्तता त्या ठिकाणी झाली तर त्याच्यातून आज महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दीर्घकाळ रखडलेल्या या जलजीवन मिशनची कामं येत्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होतील, कारण त्याच्यातून हर घर नल से जल ही जी काही पंतप्रधान महत्त्वाकांक्षी योजना आहे त्याचा लाभ महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो आहे। तिसरा महत्त्वाचा विषय, आपल्या राज्यामध्ये काही अल्पसंख्याक ओरिएंटेड तालुके घोषित झालेत, ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे। त्याचे मंत्री आहेत किरण रिजिजूजी, ते अल्पसंख्याक मायनॉरिटी अफेअर्सचे मिनिस्टर पण आहेत, पार्लमेंटरी अफेअर्सचे म्हणजे संसदीय कामकाज मंत्री आहेत। त्यांनासुद्धा निवेदन देऊन म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघातील जो प्रस्ताव मी पाठवलेला आहे जवळपास 70-80 कोटी रुपयाचा
त्याला मान्यता देण्याचं त्यांना विनंती केली. या संदर्भातली नवी योजना ही लवकरच येते आहे, त्याच्यामध्ये त्याला अंतर्भाव त्या ठिकाणी त्याने नक्की त्या ठिकाणी केलेला आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा कोकणातल्या 720 किलोमीटर लांबीचा आहे. त्यामध्ये लल्लन सिंग आपले जे राजीव सिंग मंत्री आहेत नितीश कुमार साहेबांच्या पक्षाचे, त्यांची बी भेट त्या ठिकाणी घेतली आणि महाराष्ट्रातील विशेष करून रायगड रत्नागिरी परिसरांतील ह्या म्हणजे PMSSY, PMMKSY आणि FIDF अशा 4 वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनांमध्ये क्लस्टरच्याद्वारे काही कोल्ड स्टोरेज चेन, एक्सपोर्ट ओरिएंटेड काही बाबी करायच्या असतील तर, कारण आज आपल्या राज्याला 1000 कोटी रुपयाचं परकीय चलन उपलब्ध होतं, ते केवळ या 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीतून मच्छीमारांचं जे उत्पादन होतं त्याच्यातून होऊ शकतं. याच्यात जर का फॅसिलिटी अजून वाढवल्या तर मोठ्या प्रमाणावरती परकीय चलन आपल्या राज्याला त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं आहे. 5वी भेट माझी झाली ही अष्टमी वैष्णवजी जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत, यामध्ये प्रामुख्याने कोकण रेल्वे मार्गावरती कोकण रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये मर्जिंग करणं हा एक विषय आहे. त्याचबरोबर ती पेण आणि रोहा अत्याधुनिक बसस्थानकं, रेल्वे स्थानकं निर्माण करणं हा त्याच्यातला विषय होता. आणि काही दूर पल्ल्याच्या गाड्या पेण, रोहा, माणगाव, खेड, पलीकडे चिपळूण, रत्नागिरीपर्यंत थांबण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं. आता डबलिंग झालेलं आहे, म्हणजे कोकण रेल्वेमध्ये दुहेरी मार्ग हा रोह्यापासून तो रत्नागिरीच्या आसपासपर्यंत पोचलेला आहे. तो डबलिंगचा मार्ग थेट सावंतवाडीपर्यंत गेला, मडगावपर्यंत गेला तर या संबंध मार्गावरनं मोठ्या प्रमाणावरच्या दूर पल्ल्याच्या गाड्या त्याची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी वाढू शकते आहे. या दृष्टिकोनातून त्या मंत्री महोदयांची भेट त्या ठिकाणी झाली. त्याच्यात अन्य मतदारसंघातील कुठे कुठे थांबे पाहिजे होते त्याच्या संदर्भातली निवेदनं त्या ठिकाणी होती. त्याच्यानंतर मग महत्त्वाचा दुसरा विषय जो आपल्या राज्यांतील दृष्टिकोनातून जो आहे त्यामध्ये प्रामुख्याने असे जवळपास 8 ते 10 मंत्री महोदयांची भेट घेत प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये चालना त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा खेलो इंडिया कार्यक्रमाअंतर्गत प्रश्न मी मतदारसंघापुरता सीमित बोललो, परंतु मनसुखजी मांडविया यांची भेट झाली. इंडियाच्या बैठकीमध्ये त्यांनी खेलो इंडियाच्या बाबतीमध्ये एक उत्तम प्रेझेंटेशन दिलं होतं आणि पंतप्रधान महोदयांची कॉमनवेल्थ गेम असेल, कारण 2036मध्ये आपण एक नॉमिनेशन करतो आहोत ऑलिम्पिक आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी व्हावी, तर त्याची पूर्वतयारी म्हणून या एशियन गेम्स असतील किंवा कॉमनवेल्थ गेम असतील याच्यामध्ये भारत सरकारने खेलो इंडियाच्या कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा या क्रीडा क्षेत्रासाठी उपलब्ध करून दिल्यात. आजच माझी बहिणींची भेट झाली, त्यांना मी विनंती केली की क्रीडा खात्याच्या मार्फत भारत सरकारकडे काय प्रस्ताव आपल्याला पाठवायचे असतील, त्याचबरोबर ती अल्पसंख्याक विभागाच्या मार्फत भारत सरकारला काही प्रस्ताव पाठवायचे असतील तर ते जर काही त्या ठिकाणी मिळू शकले तर त्याचा फायदा आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या योजनांतर्गत मिळणाऱ्या निधीसाठी त्या ठिकाणी हा प्रामुख्याने होऊ शकतो आहे. मला प्रामुख्याने हेच सांगायचं होतं की अधिवेशनाचं कामकाज जरी चालू शकलं नाही तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जलजीवन विषय हा प्रश्न महत्त्वाचा होता आणि कोकणाच्या दृष्टिकोनातून इतर जे मी सांगितले मेरिटाईम बोर्ड असेल, मुंबई गोवा रस्ता असेल, कोकण रेल्वे असेल, त्याच्याबरोबर ती मत्स्य व्यवसाय विभाग असेल, यांच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी होता. शिवराज सिंग चौहान साहेबांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. त्यांचं पत्रसुद्धा उद्या परवा महाराष्ट्र सरकारला मिळेल. त्याच्यामुळे राज्यांतील फळ आणि फुलाचं उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून भारत सरकारच्याकडनं या वेगळ्या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी मान्यता मिळू शकते आणि मग कोकणामध्ये जी काय आज दुबार पिकं होत नाहीत फारशी, परंतु आंतरपिकं जी काय डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या मार्फत केली जातात त्याचा लाभ कोकणातील
फळ उत्पादक शेतकऱ्यांना घेण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे काजू, आंबा किंवा नारळ, सुपारी यांना अधिक कसा लाभ करता येईल हा विषय शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडे मांडला आणि त्यांनी त्यालाही तत्काळ मान्यता दिली. तशाबाईचा प्रस्ताव मी दत्तामामांनाही विनंती करणार आहे की ताबडतोब भारत सरकारकडे पाठवावा किंवा भारत सरकारकडनं पत्र येईल त्यावेळेला परिपूर्ण प्रस्ताव गेला तर कोकणातल्या या 4 जिल्ह्यांच्यासाठी त्याचा फायदा अधिक नक्की त्या ठिकाणी होईल. म्हणून एकंदरीत या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यांतील आणि कोकणातले काही प्रश्न केंद्रीय मंत्री महोदयांच्याकडे जे काय मांडले त्याची माहिती आपल्यामार्फत सगळीकडे व्हावी या दृष्टिकोनातूनच पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली. मला जे आपल्याशी संवाद करायचा तो केला. आपल्याला काय विचार असेल तर आपण विचारा अशी विनंती. सर, काही राजकीय प्रश्न आहे. काल प्रशांत किशोर यांची राज ठाकरे जात आहेत ती मलाही माहिती आहे, परंतु इंदापूर आणि माणगावच्या बायपासचं काम गेले 2 वर्ष प्रगतीपथावरती आहे. गेल्या 3 महिन्यामध्ये किमान 5 बैठका घेतल्या कारण या दोन्ही बायपासमध्ये कोकण रेल्वे, त्याच्यानंतर MSC TCLची हाय टेन्शनची लाईन हे 2 मुद्दे होते आणि काही फॉरेस्टचे ते सगळे सॉर्ट आऊट झाल्यात आणि गणपतीपूर्वी एक मार्ग का होईना जसा कशेटी बोगदातला एक मार्ग सुरू झाला होता तशा बैचा मार्ग त्या ठिकाणी नक्की सुरू होईल. उद्या सकाळी पुन्हा एकदा माझी त्या संदर्भात एक आढावा बैठक आणि मी दर 15 दिवसांनी आढावा घेत आलो त्याच्यात काही अडचणी आहेत का किंवा कशा पद्धतीने काम सुरू आहे. मला विश्वास आहे की गणपतीपूर्वी एक मार्गिका का होईना या 2 बायपासमधना त्या ठिकाणी सुरू होईल. याचे फायदे खूप होतील कारण कोकण रेल्वेला आज मिळणारं उत्पन्न हे मर्यादित आहे. कोकण रेल्वेला इंडियन रेल्वेकडून किंवा भारत सरकारकडनं वेगळा निधी मिळत नाही. इंडियन रेल्वेजमध्ये जसे 4 रेल्वेज आहे, साऊथ रेल्वेज, ईस्टर्न रेल्वेज, वेस्टर्न रेल्वेज यांना मोठ्या प्रमाणावरती निधी मिळतो. म्हणून एकदा मर्जिंग झालं तर मग केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावरचा निधी हा कोकण रेल्वेला मिळू शकतो. आपल्याही लक्षात असेल, मी विस्ताराने सांगतो की कोकण रेल्वे कॉर्पोरेशन का तयार झालं कारण कोकणातील जाणारा संबंध हा रेल्वे मार्ग फार मोठ्या नद्या डोंगराळ प्रदेशातून जात असल्यामुळे त्या कालावधीमध्ये रेल्वे मंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेब होते, अर्थमंत्री मधु दंडवते साहेब होते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेब होते. कोकण रेल्वे स्थापन करत असताना महामंडळ त्याला भागभांडवल लागत होतं. ते भागभांडवल महाराष्ट्र सरकार, गोवा सरकार, कर्नाटक सरकार, तामिळनाडू सरकार या सरकारने देत असताना गोवा सरकार त्यावेळेला भागभांडवल देऊ शकत नव्हतं. पवार साहेबांनी राज्याच्या तिजोरीतून गोवा सरकारचं भागभांडवल भरलं. त्याच्यातून कोकण रेल्वे श्रीधरनच्या साहेबांच्या प्रयत्नातून अतिशय कमी कालावधीमध्ये झाली. संबंध इंडियन रेल्वेजमध्ये इतक्या उंचीचे पूल, इतक्या लांबीचे बोगदे असणारा एकमेव रेल्वे मार्ग आहे तो म्हणजे कोकण रेल्वे मार्ग. मर्जिंग झालं तर मग भारत सरकारच्या अर्थसंकल्पातून मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती तरतूद होऊ शकते आणि मग त्याच्यासाठीच हे त्याच्यामध्ये मर्जिंग व्हावं हाच आमच्या सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. प्रशांत किशोर यांनी भेट घेतली. तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, राजकीय रणनीतिकार म्हणून त्यांचं मार्गदर्शन यापुढे पक्षाला असणार आहे का? त्यांची निवड झाली नाही, त्यांची निवड झाल्याचं मला माहीत नाही. त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं. मला मगाशी माझी काही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती. त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं. अशी काही सूचना केली आहे का? खरं तर प्रदेश पातळीवरचे जे नेतृत्व आहे ते बदलण्याकरता सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना काही सूचना वगैरे केली आहे का? कारण की तशा संदर्भात संपूर्ण बातम्या ज्या आहेत त्या प्रसारमाध्यमांमध्ये येतात. एक तर काय चर्चा झाली त्याचं मला तपशील माहीत नाही. आणि आम्ही सगळेजण थिअरिटिकलपेक्षा प्रॅक्टिकल आहोत. आदरणीय पवारसाहेब, अजितदादा किंवा मला मिळालेलं सानिध्य स्वर्गीय वसंतदादा, विलासरावजी देशमुख, अंतुले साहेब आम्ही सगळे प्रॅक्टिकलमधले काम करणारे सगळेजण आहोत. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या निवडणुकीचा सर्वे कधी करून घेतला नाही. आपल्यापैकी सगळेजण दाखवत होते मतमोजणीच्या दिवशी की रायगड लोकसभा मतदारसंघ हरणार आहे. फक्त एखादाच मिळाला तर राष्ट्रवादीला एखादाच, पण तो कोकणातला नाही, तो दुसरा कुठला तरी असं दाखवलं जात होतं. ते मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काय गरज नाही कारण मी
फील्डमधला आहे आणि फील्डमध्ये असल्याच्यानंतर आपल्याला कळतं. आपल्याला दर शनिवारावर गावाला गेलो की माणसं भेटल्यावर त्यांना काय वाटतं, तरुणाईला भेटल्यावर त्यांना काय वाटतं, त्याचे सगळे अनुभव असलेले आहेत. आणि पवारसाहेबांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, दादांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकलमध्ये काम केलं. मी 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केला आहे. महाराष्ट्राचा कानाकोपरा, अगदी तालुक्याच्या नंतर कुठला तालुका, तो चांद्यापासून बांद्यापर्यंत मी सांगू शकतो. त्यामुळे मला त्याची काही चिंता असण्याचं काही कारण नाही. एक भाग आहे. आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं, त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे. पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय. स्वाभाविकपणाने बहिणींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली. 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती. पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल. त्याच्यानंतर मला ते विजय पण त्या ठिकाणी झाले. हा भाग वेगळा आला. त्याच्यामुळे आम्ही पक्षाचं संघटन या राज्यामध्ये बांधत असताना हे आम्ही सगळेजण प्रॅक्टिकल असल्यामुळे जनतेला, तरुणाईला, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, व्यावसायिकांना नेमकं काय हवं आहे याचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने पक्षाची बांधणी त्या ठिकाणी करत आलो. कोणाचा सल्ला मिळाला तर तो ठीक आहे. भाजपच्या विरोधात ते बिहारमध्ये निवडणूक लढताय. तुम्ही भाजपबरोबर मित्र पक्षाचे, तर भाजपने कुठेतरी अशा पद्धतीनं जे भाजपच्या विरोधात निवडणूक जिंकून आले त्यांना तुम्ही बरोबर घेता, तुम्ही ते भाजपबरोबर सत्तेत आहात. नाही, काल केवळ सदिच्छा भेट झाली म्हणजे त्यांना नेमलं असा अर्थ काढणं चुकीचं होईल. एक 6 ते 7 तास भेट झाली असं आपण म्हणतात. आता या संदर्भामध्ये आदरणीय अध्यक्ष म्हणून बहिणी किंवा पार्थ, कारण पार्थ होते असं तुमच्याच याच्यामध्ये बातमीमध्ये आहे, तर त्याच्यामुळे ते त्या बाबतीमध्ये सांगू शकतील. पण मला असं वाटतं की कटसी भेट झाली म्हणजे त्यांनी काहीतरी आम्ही त्यांना काय नेमलं असं मानण्याचं काही कारण नाही. एक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही एनडीएमध्ये आहोत. हे निर्विवादपणाने गेल्या 3 वर्षामध्ये किमान 100 वेळेला मी अधोरेखित केले. दादांच्या दुर्दैवी निधनानंतरसुद्धा ज्या वेळेला वेगवेगळे प्रश्न उपस्थित झाले त्या वेळेलासुद्धा मी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष एनडीए प्रमुख आहे. मी एनडीएचं विश्लेषण पण काय केलं, भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष, UPA म्हणजे काँग्रेस मुख्य पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष, आम्ही एनडीएमध्ये आहोत, भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत. त्यामुळे त्या नेतृत्वाच्या सोबतच, त्या पक्षासोबतच अलायन्स पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करणार आहे. आता प्रशांत किशोर त्यांच्या विरोधात निवडून आले, ती निवडणूक लढली, त्याचे निकाल लागले, ते स्पष्ट आहेत. आमची भूमिकाही स्पष्ट आहे की आम्ही एनडीए सोबत आहोत आणि एनडीए सोबत राहणार. तुम्ही माझा वाक्य अर्धवट ऐकलं. मी म्हटलं मला सर्वेची गरज नाही म्हटलं, मी असं नाही म्हटलं. एक आणि कुठले राजकीय पक्ष आता अलीकडच्या कालावधीमध्ये गेल्या 15-20 वर्षात एक सर्वे करून घेण्याची पद्धती आहे. मी माझ्यापुरती सांगितलं, कारण ज्याला प्रश्न विचारला मला बदलला जाईल का त्याच्याबद्दलचं मी उत्तर दिलं. ते आपण विनाकारण कसं होतं की आता सगळं अनकट दाखवा, नाही तर मग पुन्हा त्याच्यातून आणखीन तिसरं काहीतरी सुरू व्हायचं. आज जरा ऐकून घ्या ना. तर त्याच्यामुळे सर्वे करून घेणं, तसं आम्ही एकत्रित असतानासुद्धा सर्वे करून घेतले जात होते. त्याच्यातून एक अंदाज येत असतो. बघा 2014ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झालो. शेट्टेसाहेबच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीकोनातून सर्वात चॅलेंजिंग निवडणूक कुठली 99पासून, तर ती 2014ची होती. 2014ची एक तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवत होतो, 4ही पक्ष. त्यावेळेला त्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती, विशेष करून दादा, मी असेल, भुजबळ साहेब असेल, आमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती आरोप झाले होते. अशा वेळेला त्या निवडणुकीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला संघटनेमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळेला सुद्धा थोडाफार सर्वे केला, पण आम्ही 41 जागा जिंकलो. 19मध्ये सुद्धा, कारण त्या 4 वर्षात मी 4 वेळेला महाराष्ट्र पालथा घातला. त्यावेळेला नंतर जयंतराव अध्यक्ष झाले, दादा नेतृत्व करत होते, सगळेजण आम्ही मेहनत करत होतो. जवळपास आम्ही 57 जागांच्यावरती यश मिळवलं 19 सालामध्ये. तर त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खोलवर, कारण पवारसाहेबांना तर एकेका तालुक्यातली 10-10, 15-15 माणसांची नावं माहिती आहेत. दादांचं पण तसंच होतं. आता आम्ही सगळेजण अनुभवी असलेलो त्याच पद्धतीने काम करतो आहोत. म्हणून सर्वे करणं काही गैरअसतला भाग नाही. सर्वे केला जातो, एक ढोबळ मानाने अंदाज येत असतो की तिथं नेमकी परिस्थिती काय आहे.
पण आम्ही सगळे प्रॅक्टिकल असल्यामुळे आमच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि ह्या मेळ्याला सर्वेचा ताळमेळ घालत पक्षाला कशामध्ये यश मिळू शकेल याचा प्रयत्न होतो. मागच्या वेळेलासुद्धा सर्वे झाला, पण सर्वे झाल्याच्यानंतर तुम्ही बघाल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हालाही दारुण अपयश आलं आणि एनडीएला महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमी जागा मिळाल्या. त्यावेळेला दादांच्या समेत पूर्ण महाराष्ट्र आम्ही फिरलो. म्हणजे डिझाईन बॉक्सने काय केलेली एक थीम असेल ती असेल, पण फिरलो नसतो तर नुसत्या थीमवरती यश नाही मिळत किंवा सल्ल्यावरती यश मिळत नाही. त्याच्यासाठी जनमानसापर्यंत पोचवण्याची क्षमता असावी लागते. तिथपर्यंत तुम्हाला कष्ट घेण्याची तयारी दाखवावी लागत असते. त्या राहिलेल्या 1.5 महिन्यात दादांच्या समवेत दादांनीच एकेका दिवसात आम्ही 3-3 मतदारसंघ पुरे करत होतो. त्याच्यातून मग आमचा स्ट्राईक रेट नंबर 2 राहिला. म्हणून मी म्हटलं की आम्ही प्रॅक्टिकल आहोत. थिअरीपेक्षा प्रॅक्टिकलवरती महत्त्व देणारे आम्ही सगळेजण आहोत. क्रिकेटबद्दल 2 गट आहेत पक्षात. काय गट 2 पडलेत का? त्यांना एक विरोधाने असं काही कुठं असं काय अर्थ काढताय मला काय कळलंच नाही. कुठले 2 गट काय तुमच्याच आता कसं आहे तुमचं सूत्र कोण मला माहीत नाही. ते पडलेलं सूत्र आहे का निवडून आलेलं सूत्र ते पण मला माहीत नाही. एक पण मला माझा राजकीय गोत्र माहिती आहे. तुमचं सूत्र मला माहीत नाही, पण मला आमचं राजकीय गोत्र माहिती आहे. आम्ही फील्डमध्ये असल्याच्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात. आणि 2 गट कशाला त्याच्यामध्ये काय त्यांची नेमणूक केल्याचं कुठं अधिकृत आहे का? कोण भेटलं सदिच्छा भेट म्हणजे लगेच असं काय झालं असं मानणं चुकीचं ठरेल. मला असं वाटतं खासदार पार्थ पवारांनी या संदर्भात ट्विट पण केलं आहे. तुम्ही म्हणतात की अजूनपर्यंत अधिकृत त्यांना घेतलेला आहे काय माहित नाही, परंतु तुमच्या पक्षामध्ये तुमच्या 2 नेत्यांच्या संदर्भातला अविश्वास आहे का? कारण की अजित पवार असताना अजित पवार कॅल्क्युलेटिव्ह सगळ्यांना घेऊन खरं तर चर्चा करायची कोणतीही गोष्ट घेऊन. आता मात्र पक्षामध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दोघंच नेते मंडळी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतात. आता ही पण तुमची सूत्राची माहिती खोटी आहे किंवा तुमची असेल तर ती सुद्धा चुकीची आहे. मी खोटी नाही काय म्हणत, कारण एखाद्या शब्दाचे 2 अनवर्थ निघतात म्हणून चुकीची आहे. बहिणी आणि आमचा कोर ग्रुप एकतर माझाही संपर्क नियमित असतो. कोर ग्रुप म्हणून आम्ही नियमितपणाने बसतही असतो. आता माझंही अधिवेशन किंवा प्रफुल्लबाईंचं अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे प्रत्यक्षात काय गाठीभेटी या 3 आठवड्यात झाल्या नाही, तरीसुद्धा फोनवरनं आमचा संपर्क असतो. कोर ग्रुपची सुद्धा बैठक नियमितपणाने होत असते. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रित बसूनच निर्णय करत असतो. बऱ्यापैकी एकदा होते ती सदिच्छा भेट असते की बहुना 2 होते सदिच्छा भेट असते की मागच्या 2 महिन्यामध्ये 4 बैठका होत आहेत, गेल्या एक झाली, 3 झाल्या. आणि अशा वेळी काही गोष्टी ज्या येत आहेत त्या बाहेर येताना प्रामुख्यानं नेतृत्वाच्या अनुषंगाने राज्यातल्या काही शंका उपस्थित त्याच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. मुळात ते तुमच्या पक्षाचे खरंच राजकीय सल्लागार म्हणून नियुक्त झालेत का? आणि या अनुषंगाने राजकीय नेतृत्वाच्या अनुषंगाने काही सवाल उपस्थित केला त्याबद्दल काय म्हणतात? ते राजकीय सल्लागार नेमल्याचं माझ्याकडे माहिती नाही, पण नेमलं असतं तर नक्की माहिती असते. याचा अर्थ ते नेमलेले नसावे. एक भाग. दुसरा महत्त्वाचा भाग, राज्य नेतृत्वाच्या बाबतीमध्ये त्यांचा कोणाचा सल्ला किंवा ठिकाणी येतच नाही ना. कारण NDAमध्ये सामील होण्याचा निर्णय घेत असताना ज्या हिरिरीने आम्ही सगळेजणांनी मिळून तो निर्णय घेतला, तो निर्णय घेतल्याच्या नंतर तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत आम्ही पाहिली. त्याच्यातून यश प्राप्त त्या ठिकाणी केलं. त्याच्यामुळे कुठे पक्षांतर्गत काय 2 मतप्रवाह वगैरे वगैरे सगळं गैरवाजवी आहे. त्याच्यामध्ये काही वेगळा अर्थ असला तर काही कारणच नाही. असू दे ना. आता तुमच्या बातम्यावरती मी काय त्याच्यावरती बोलणार? माझ्याबद्दलची नाराजगी आहे असं तुमच्या ज्या काय बातम्या सांगतात, म्हणून मी म्हटलं तुमचं सूत्र काय मला माहीत नाही, पण मला माझं गोत्र माहिती आहे ना. अख्खा महाराष्ट्र 8 वेळा पालथा घालणारे जे महाराष्ट्रातले मोजके नेते त्याच्यातला मी एक आहे. तेव्हा मला सलगपणाने मतदारसंघ तालुके सगळे सांगता येऊ शकतात. त्यामुळे कोणाला काय वाटतं याच्यासारखा विचार करण्या इतपत काय आजची ती काय स्थिती नाही. 41 वर्ष राजकारणात आहे आणि माझी सुरुवात रोहा तालुका काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून 85ला झाली आणि 85ला विधानसभेचं तिकीट मिळालं. 41 वर्षाचा प्रवास हा काय अशाच पद्धतीने राहिलेला नाही. आणि रायगडसारखा अतिसंवेदनशील राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या जिल्ह्यामध्ये करणं म्हणजे काहीतरी असेल थोडंफार. तुमच्यामध्ये खूप चांगला समन्वय असं सांगताय. याच्यामुळे प्रदेशच्या नियुक्त्या तुमच्या अनुपस्थितीत का दिल्या जातात? एका दिवसात तुम्ही आज आणि थेट राष्ट्रीय अध्यक्षांचे राष्ट्रीय होऊ शकते, पण प्रदेश
पक्षाच्या नियुक्त किंवा प्रदेश अध्यक्षांनी द्यावा असं अपेक्षा चुकीचं आहे का? दोन भाग आहेत. मी आज अचानक आलो असं म्हणण्याचं काही कारण, आज शुक्रवार आहे, त्यामुळे दर शुक्रवारी मी येतोच. बोलू दे ना सागरजी, असं काय करताय? अरे अचानक येण्याचं काय कारण? आज अधिवेशनाला सकाळी जाऊन इकडे आलो, दर शुक्रवारी येतोच. एक भाग. दुसरा भाग असा की या नियुक्तीच्या संदर्भात चर्चा अगोदर झालेली होती, त्याच्यामुळे त्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, आमच्या नेत्या म्हणून वहिनींनी पत्र दिली, पण माझ्या सहीचीच पत्र आहे, त्यामुळे काय वेगळं वावगं वाटायचं काय कारणच काय? आता इतर पक्षामध्ये सुद्धा अशा नियुक्त्या देताना काही सगळेच आहेत ते काय प्रश्नचिन्ह नाहीत. तुम्हाला सगळेच प्रश्न राष्ट्रवादीबद्दलच का वाटतात आणि का विचारलं जातं, हे सुद्धा माझ्यासाठी एक थोडंसं अनाकलनच आहे. ज्या नियुक्त्या मिळाल्या त्या नियुक्त्यांमध्ये केवळ पुणे मुंबई नाही, पुणे सेंटर पॉईंट ठरला. यामध्ये बाकीची नाराजी आहे. नाशिकला एक पद दिलं तर बाकीच्या सुवर्ण त्रिकोणाच्या बाहेर गेले. गोल्डन ट्रायंगल मुंबई पुणे नाशिक हा औद्योगिक परिभाषेत आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. 99 सालापासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पुणे जिल्हा परिषद अजितदादांनी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि अजितदादांचे कष्ट, मेहनत, त्यांचा अप्रोच, कमालीची संवेदनशीलता, कामाच्या बाबतीमध्ये त्याने दाखवली दूरदृष्टी, याच्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक यश या राज्यामध्ये मिळालं. ते नेहमी तिथे मिळालं. नाशिकने पण दिले. यावेळच्या निवडणुकीमध्ये नाशिकचं यशसुद्धा अधोरेखित झालं. पण आघाडीच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला जागा कमी मिळतात. आता रायगडमध्ये एकच जागा मिळते, रत्नागिरीमध्ये एकच मिळते. अशा वेळेला तर कोल्हापूरमध्ये सुद्धा 2 जागा मिळाल्या, सातारामध्ये आम्हाला 2 जागावरती लढता आलं, त्यापेक्षा जास्त जागावर आम्ही लढू शकलो नाही. सांगण्याचा माझा मतितार्थ असा आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचं पोटेन्शियल तयार होत असतं. आता ते त्याच जिल्ह्यातले आहेत म्हणून पोटेन्शियल असलेल्या नमुने तर त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कोणाला टीका करण्यासाठी तसं म्हणता येईल, पण ते टीका करण्यासाठी राहील. पक्ष गुणवत्तेवरती चालतो. याचा अर्थ इतरांची गुणवत्ता नाही असातला का भाग नाही. एकाच व्यक्तीची एका जागेवरती निवड करत असताना त्या जागेसाठी पात्र असणाऱ्यांची संख्या खूप राहू शकते, राहणारच. कारण पक्षाचं क्रीडर हे पवारसाहेबांच्या वेळेला तयार झालेलं होतंच. दादांनी तर 99 सालापासून पक्षाचं क्रीडर सर्व महाराष्ट्र उभं केलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच युवक असेल, युवती असेल, महिला असेल किंवा इतर सेल ज्या नियुक्त्या असतील, या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांची सजगता, त्यांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये असलेलं त्यांचं योग्यता ही मोठ्या प्रमाणावरती आहे. हेच तर उलट पक्षाच्या वृद्धीचं आणि पक्षाच्या बळकटीचं होतं का असं मी मानतो. प्रश्न आहे की प्रशांत किशोर यांनी तुमच्या पक्षाच्या लोकांना कोर्टीमध्ये काहीतरी सल्ला दिल्यामुळे अध्यक्षपद जे पेपरला बातम्या आल्या, तर खरंच इतकं सत्य आहे? तुमच्या पार्टीचा सल्ला अध्यक्ष बदलण्याचा देऊ शकतो का? कारण की आम्हाला तर तरी भेटलं नाही. मला असं वाटतं मी मगा 3-4 वेळेला या बाबतीमध्ये स्वच्छपणाचं उत्तर दिलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्या प्रश्नामध्ये किंवा त्या विषयामध्ये काय तथ्य असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. आम्ही पक्ष नेहमीच एकत्रितपणाने बसत असतो आणि आम्ही चर्चा त्या ठिकाणी करत असतो. काय त्याच्यात काय वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. कारण आता आपण म्हणतो त्या सगळ्या नियुक्त्या माझ्या पत्राच्या माझ्या सहीनीच आहेत, त्यामुळे कशाला आपण वेगळा वावगा काय अर्थ काहीतरी काढायचा. कारण हवेत कुठल्या ना कुठल्या तरी बातम्या तयार झाला तर त्याच्यातून काहीतरी आम्ही स्पष्टीकरण देत बसायचं, अशी काय आज काय स्थिती निर्माण झालेली नाही. 15 ऑगस्ट जवळ येत आहे. 15 ऑगस्ट जवळ येत आहे. पालकमंत्री पदाचा भाग नेहमीच पाहायला मिळालेला आहे. तुम्ही महायुतीचे प्रमुख नेते आहात, सरकारमध्ये प्रमुख घटक आहात. काय माहिती आहे रायगडच्या पालकमंत्री पदाचा भाग कुठलाय का? यावेळेला झेंडावंदन कोण करणार? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याजवळ पूर्ण चर्चा झालेली आहे. त्या संदर्भातला निर्णय त्यांच्याकडनं नक्की त्या ठिकाणी लवकरात लवकर होईल. धन्यवाद. आज एनडीएची बैठक झाली, सगळ्यांनी पंतप्रधानांनी सगळ्यांना भेटले. गेल्या काही दिवसात सातत्याने वेगवेगळ्या पक्षाच्या आपल्या सहयोगी पक्षांच्या बऱ्याच खासदारांना ते भेटत आहेत. काय सध्या वातावरण आहे, काही चर्चा सध्या सुरू आहे? कारण ज्या पद्धतीनं जेनझींचं आंदोलन मोठं झालं त्यानंतर सरकार कुठेतरी जेनझींमध्ये, तरुणाईंमध्ये आपलं जे मलिन झालेली प्रतिमा आहे ती सुधारू पाहते अशी त्यातून चर्चा आहे. आणि
जे सहयोगी पक्ष आहेत त्यांना सुद्धा सोबत घेऊ पाहते याची. हे निकालास चुकीचं आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये दर मंगळवारी NDAच्या सगळ्या खासदारांची बैठक होत असते. गेल्या 3 आठवड्यामध्ये NDAची मंगळवारची बैठक बालयोगी सभागृहामध्ये त्या ठिकाणी होत आली. त्याला पंतप्रधान महोदय, सगळे मंत्री महोदय, NDAचे सगळे आमदार खासदार, राज्यसभा लोकसभेचे सगळे त्या ठिकाणी असतात. काल आणि आज NDAच्या नवनिर्वाचित राज्यसभेच्या पहिल्या टर्मच्या खासदारांना पंतप्रधान महोदय भेटले. काल परवा भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या टर्मचे जे आता राज्यसभेत निवडून आले त्यांना भेटले. आज NDAच्या पहिल्या टर्मच्या राज्यसभेच्या खासदारांना भेटले. आता पंतप्रधान महोदयांची कार्यशैली आहे की ते सर्वांशी संवाद करतात. एक NDA म्हणून सगळ्यांची बैठक होते, त्याच्यात संवाद होतोच. आता ही नवीन प्रथा त्यांनी एक उत्तम पैकी केली की नव्याने राज्यसभेवरती निवडून आलेले जे आहेत NDAचे संबंध देशभरातले त्यांच्याशी संवाद त्यांनी त्या ठिकाणी केला. त्याच्यामुळे किंवा गेले काही दिवस आपण पाहतो आहोत इन्स्टावरून स्वतः व्हिडिओ माध्यमातून ते नवीन तरुणांशी त्या ठिकाणी संवाद करत आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये काय वेगळं वावगं असण्याचं काही कारण नाही. अधिवेशन म्हणजे 18व्या लोकसभेमध्ये असो, मागच्या लोकसभेमध्ये असो, दर मंगळवारची बैठक ही NDAची ठरलेली आहे. ती आत्ता 24पासून सुद्धा नियमितपणाने होते की ज्याला मी उपस्थित राहिले. या 19 ते 24 मला उपस्थित राहण्याचा काही संबंध नव्हता कारण मी त्याला UPमध्ये होतो. पण NDAच्या बैठका या दर मंगळवारी नियमित त्या ठिकाणी होतात. खरं तर दुसऱ्या पक्षाचे आमदार विक्रम कापडे त्यांनी थेट गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. खरं तर एखाद्या पक्षाच्या मोठ्या नेतृत्वाला भेटायला बोलवलं जातं, परंतु नवनिर्वाचित आमदाराला थेट गृहमंत्र्यांकडनं बोलावणं आलेलं आहे. त्याबद्दलची काही माहिती आमदारांनी तुमच्यापर्यंत दिली आहे? कसं आहे, सदिच्छा भेट घेणं आणि बोलवणं आणणं याच्यात खूप फरक आहे, खूपच अंतर आहे. दिल्लीत आल्याच्यानंतर वेळ मागितली आणि त्यांना भेटले वेगळं, आणि बोलवणं आता हा दोन ध्रुवाचे ते वेगळे आहेत विषय आहेत. तर कोण दिल्लीत आलं तर भेटले तर त्याच्यात वावगं वाटण्याचं काही कारण नाही. सांगितलं ना, माझी अगोदर चर्चा झालेली होती. आता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने संधी मिळतो त्यावेळेला, कारण हा आमच्या सर्वांच्यासाठी एक भावनाप्रधान संविधानाशील भाग आहे. दादांचं लोकोत्तर कार्य महाराष्ट्रासाठी देशासाठी जे झालं आहे, त्यामुळे पद्मविभूषण पुरस्काराने दादांना त्या ठिकाणी सन्मानित करावं म्हणून तर ही आमची सर्वांचीच इच्छा आहे. आता प्रत्येकाला ज्या वेळेला ती मांडण्याची संधी मिळते त्याला प्रत्येकजण मांडतो. आता याच अधिवेशनामध्ये मला स्वतः चेतन तुपेंनी तो विषय मांडला. आमदारांनी सुद्धा एकत्रितपणाने पत्र मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी दिलं, सगळ्या मंत्र्यांनी बोलून त्या ठिकाणी दिलं. किंवा आमच्या या सर्वांच्याच आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या त्या भावना आहेत. सर, हिंदी में जानना चाहेंगे राजनीतिक रणनीतिकार प्रशांत किशोर की सुनीता साहब के साथ बैठक हुई है, उससे लेकर कई सारी अटकलें लगाई जा रही है. किन चीज़ों को लेकर बैठक हुई है, कैसा जाएगा? देखिए, उसके बारे में मुझे कुछ ज़्यादा जानकारी नहीं है. वो उनसे वही के हमारे राष्ट्रीय अध्यक्ष हैं, उनके साथ उनकी कर्सी मीटिंग हो गई, इतनी मेरे पास जानकारी है. उनको कहाँ भी एक कंसल्टेंट करके, पॉलिटिकल कंसल्टेंट करके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने अभी तक अपॉइंट किया, इसके बारे में मुझे कुछ जानकारी नहीं है. जब तक मुझे जानकारी नहीं है तब तक मैं इतना बोल सकता हूँ कि उनकी अपॉइंटमेंट नहीं होगी. खबरें आपको लेकर छपी है कि वो कह रहे हैं कि महाराष्ट्र का अध्यक्ष उनके कहने पर नियुक्त हो या बदला जाए, कितनी सच्चाई है इसमें कुछ तथ्य नहीं है. सर, बीजेपी को बाकी पूर्व चुनाव सीट पर शिकस्त देने के बाद महायुति में आपके पार्टी के अध्यक्ष से मुलाकात अगर होती है भाजपा की, तो सवाल इसलिए उठ रहे हैं कि वहाँ पर बीजेपी के खिलाफ, यहाँ पर बीजेपी के सहयोगी दलों के साथ बैठकर, तो आखिरकार चल क्या रहा है? नहीं, चल कुछ नहीं रहा है. मैं बार बार यही बात अधोरेखित कर चुका हूँ. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने दादा के नेतृत्व में एक सामूहिक निर्णय लिया था कि हम NDA में शामिल हो जाएं. 2023 में हम सब लोग NDA में शामिल हो गए. उसके बाद 2024 में चाहे वो लोकसभा का चुनाव हो, हमारे यहाँ की असेंबली का, विधानसभा का चुनाव हो, हम NDA के पार्टनर्स के नाते हम चुनाव को सामने गए और चुनाव में हमने लोकसभा में नहीं लेकिन विधानसभा में अच्छे यश वहाँ पे हासिल किए. हम NDA में हैं और NDA में रहेंगे. प्रधानमंत्री अलग अलग सांसदों से मिल रहे हैं, आज भी 45 सांसदों से वो मिले हैं, क्या कोई बातचीत हुई है? नहीं, प्रधानमंत्री महोदय का एक तय रहता है, जब जब सेशन होते हैं
हर मंगलवार के दिन एनडीए की पूरी खासदार की एमपी चाहे वो लोकसभा के हो राज्यसभा के, उनकी मीटिंग होती है बालोगी ऑडिटोरियम में। इस बार पंतप्रधान महोदय ने राज्यसभा में जो पहली बार चुन के आए हैं उन सांसदों से मिलने का शुरू किया है। इसके लिए आज पूरे देश के नए सांसद जो अभी राज्यसभा में 2 साल पहले जो चुन के आए हैं, उन्होंने उनके साथ अच्छी तरह से बात की थी। सर, आज जिस मुद्दे पर आपने किसी लिए वो एक बार हिंदी में ब्रीफ कर दिया। नहीं, मैंने कई विषयों पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी, शिवराज सिंह चौहान, संवर सिंह सोनोवाल, किरण रिजिजू जी, उसके बाद लल्लन सिंह जी, अश्विनी वैष्णव जी, हमारे रक्षा खड़से जी, कई सारे मिनिस्टर के पास मैंने वहाँ पे निवेदन दिया है। दूसरे मंत्री हमारे CR पाटिल जी, उनके पास वाटर रिसोर्स और जल शक्ति मंत्रालय, उनके लिए पास मैंने जल जीवन मिशन के काम के बारे में मैंने उनकी मुलाकात की थी। इसकी जानकारी मैंने यहाँ पे दी है। जो जो कुछ महाराष्ट्र के प्रश्न वहाँ पे प्रलंबित है, खास तौर पर कोंकण के है, उसके लिए ये सारे मिनिस्टर के साथ बैठकर बात कर कर यहाँ के निधि के लिए मैंने उनके रिक्वेस्ट की और उन्होंने मान्य किया। धन्यवाद। डिलिमिटेशन बिल को लेकर क्या प्रधानमंत्री की बातचीत कोई हुई है? नहीं, कुछ नहीं, साहेब, माहित नहीं।